संबंधित अधिकारी कोण आहेत संबंधित भूमी माता बाबासाहेब हे पण काही गाड्याचा विषय महत्वाचा शहरात आपल्या भागांनी महापालिकेचं उत्पन्न होणं गरजेचं आहे. ड मध्ये गेले महापालिका हा आपलं अधिकार आहे ना बजेट मांडणं उत्पन्न होणं गरजेचं आहे ना. मान्य महापौरसाहेब कोण आहे संबंधित अधिकारी पहिला अभ्यास करून येता येत नाही का की आपण आज या ठिकाणी जाणार आहे करणार आहे लगेच सर्व प्रश्न विचारायला बघतायत काय करायचं काय नाही वसुली करायला लगेच पडतात अर्धे किशोर अर्धे महापालिकेत जमा अधिकारी लवकर द्या. माननीय महापौरसाहेब पिओटीचे सभागृह नेते सभागृह नेत्याकडे यादी द्या कोण कोण बोलणार पक्ष नेते आहेत ना पक्ष नेते बीओटीच्या इलाक्याचे आपले गाळे कुठं कुठे आहेत बारवेस मध्ये बंद आहेत मोठी चप्पल त्या भागामध्ये त्याचे करार संपून गेले तर त्यांनी अजून सुद्धा महापालिकेने घेतलेले खतामध्ये बापूसाहेब नंतर बोला शेवटला हो थांबा की एकूण माझा मोठे विषय काय सांगा उत्तर द्या ना खुलासा करा. माननीय महापौरसाहेब पिओटीचे 166 जागा आहे वसुली जागा आहे बाहेर रायपूर आणि पुणे नाक्याजवळ एक बिल्डिंग आहे सर पंत इन्फ्रास्ट्रक्चर उघड राऊंड बिल्डिंग त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित ऐकायला आलं नाही तर रोहित आणि मला ऐकायला आलं नाही वसूल करतात. सांगा व्यवस्थित माहिती हातामध्ये माहिती व्यवस्थित सांगलं द्या. मान्य महापौरसाहेब सर पुणे नाक्याजवळ एक बिल्डिंग आहे सर त्याच्यामध्ये कोणते साहेब आणि दुसरी आहे मला सत्तावीस सेंटर तिथे पहिला आणि दुसरा नंबर गाडी आहे कुंभार नाट्यगृह आणि कॉलेजजवळ तिथे आहे नाटवंग आहे राजू मॅटर्निटी सध्या आम्ही 12 आहे सुपथ अवस्थेत आहे सर महापालिकेने लाखो रुपये खर्च करून अजून सुद्धा ते बांधलेले आहेत काय कारण काय त्याचं पाणी भैया 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 सॉरी सॉरी
तुझा मार्केट 2 कॉलेजवरला आहे सर मोदीचा भाव दिलेले त्याची प्रत मी सादर करतो सर आणि सिटी प्राईज इमारत आहे एम्प्लॉयमेंट चौकामध्ये सर्वला त्याच्यानंतर वर्धमान नगर इथे आहे आपण मागच्या प्रश्न उत्तर आपण यादीनुसार आज सभागृहामध्ये 2017-18 नंतर आजपर्यंत एकही अर्थसंकल्प या सभागृहात सादर झालेला नाही. 2017-18ला माझे मित्र संजय कोळे यांनी या सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडला. त्याच्यानंतर आज या ठिकाणी आपण सगळेजण या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी उपस्थित आहोत. माननीय महापौर साहेब, आज या सभागृहामध्ये ही आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध होत आहे ती फक्त भारतीय जनता पार्टी या पक्षामुळे आज या निवडणुकीला सामोरे जात असताना या देशाचे विकास पुरुष माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचा लोकांवर असलेला विश्वास, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची असलेली दूरदृष्टी आणि माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांची निवडणुकीचे मायक्रो प्लॅनिंग आणि त्यांनी घेतलेली कष्ट, याचबरोबर रोहिणीताई तळवलकर यांचा अनुभव आणि या शहरातले तिन्ही आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली. त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेट या ठिकाणी मिळालेला आहे आणि याचं यश आज आपल्या समोर आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नव्या आणि जुन्या लोकांना घेऊन समन्वय साधून या ठिकाणी आपल्या इथे सगळं कॅबिनेट तयार झालेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आपण तर आहातच, पण पहिल्यांदाच निवडून आलेले आपले उपमहापौरताई ज्ञानेश्वरी देवकरताई यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा विराजमान केलेलं आहे. आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसंकल्प तयार केला. अवघ्या 3 दिवसामध्ये आमच्या भगिनी माननीय रणजिताताई चाकोते, आमचे सभापती आणि आमचे सर्व सभासद सदस्य स्थायीचे 3 दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट असा कोणतीही दरवाढ न करता सर्व जमा बाजूचा खर्च बाजूचा विचार करून सोलापूर शहरातील सर्व सलोखा राखून अधिकाऱ्यांची तज्ज्ञांची मतं घेऊन अतिशय चांगला अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला. त्याबद्दल मी आमच्या सभापतीचा या ठिकाणी आभार मानतो. माननीय महापौर साहेब, जवळपास 650च्या वर या ठिकाणी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या काही निवडक सूचनांचा विचार करून अतिशय चांगला अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि अर्थसंकल्पावर नजर मारली असता आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांना वार्ड वाईज आणि भांडवलीमध्ये आपण भरपूर निधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्यावर स्थायी समिती सभापती, सभागृह नेते या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
आमच्या सगळ्या सूचना शिफारशी आपण सर्वांनी वाचल्या, समजून घेतल्या. त्याच्यामध्ये मी वैयक्तिक त्याच्यामध्ये प्रायमरी लेआउट झाल्यानंतर लोक तिथं घरं बांधायला चालू करतात. अंतिम मान्यता झाल्यानंतर सुद्धा प्लॉट तसेच्या तसे काही ठिकाणी असतात. पण आपल्या घर विभागाकडून या अंतिम मान्यता झालेल्या लेआउटला टॅक्सला आकारणी केली जात नाही ही गोष्ट मी आपल्या निदर्शनास स्थायी समितीमध्ये आणून दिल्यानंतर ती सूचना व शिफारसीमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलं. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना सर्व बाबतीचा या ठिकाणी विचार केलेला दिसून येतो. याच्यामध्ये कला, क्रीडा, सामाजिक सरोकार, शिक्षण, रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य, दवाखाने, सुरक्षा, DPR, सर्व महापुरुष असतील, गुंठेवारीचा प्रश्न असेल, मैदाने, पटांगणे, महिला, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार केलेला या ठिकाणी दिसून येतो. स्मशानभूमीसाठी आपण विशेष लक्ष घातलेलं आहे. हद्दवाढ भागामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मी विस्ताराने आपल्याला बोलेन की आपल्या सोलापूरमध्ये एकच आपलं नाट्यगृह आहे. धुळे सोलापूर सरकार झपाट्याने वाढत असलेल्या भागामध्ये सुद्धा इथल्या नागरिकांची मागणी होती, आमच्या सर्व नगरसेवकांची मागणी होती. या ठिकाणी आपण नवीन नाट्यगृहासाठी आपण या ठिकाणी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर क्रीडाच्या बाबतीमध्ये आपल्याला इंडोर स्टेडियम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याची सुद्धा एक तरतूद या ठिकाणी केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन शाळा बांधण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी इमारतीसाठी जवळपास 3-3.5 कोटी तरतूद केलेली आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण जे आपले महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्याचा विस्तार आणि त्याची चांगली लोकांना सेवा देण्यासाठी आपण भरीव प्रमाणात आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. दैनंदिन गुन्हेगारी पण वाढत आहे, त्याच्यावर आळा बसवण्यासाठी सोलापूर शहरामध्ये प्रमुख ठिकाणी CCTV सुरक्षेच्या कारणास्तव CCTV बसवण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी 50 लाखाची तरतूद केलेली आहे. सर्व महापुरुषांच्या जयंती आपल्या सोलापूर शहरामध्ये होत आपलं उत्सवप्रिय शहर आहे. त्या महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेस समाज प्रबोधन होण्यासाठी सुद्धा चांगल्या व्याख्यानमाला असतील, लोकांच्या चांगले सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात आपण तरतूद केलेली आहे. हे सगळं करत असताना माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीनं गुंठेवारीला मान्यता दिली आणि आपण सुद्धा त्याची दखल घेतली आणि त्या गुंठेवारीमध्ये त्यांना मान्यता दिली, त्या सुद्धा लोकांना आपण त्या ठिकाणी विकास कामासाठी या ठिकाणी निधी दिलेला आहे. मी याच्यासोबत मैदाने आहेत, पटांगणे, इथं सुद्धा आपण भरपूर निधी आहे. हे करत असताना सुद्धा सोलापूरमध्ये जो एक 54 मीटरचा रस्ता रखडलेला आहे त्याचा सुद्धा आपण या संकल्पात विचार केला. याचं फार मोठं म्हणजे आपल्याला श्रेय मिळणार आहे, कारण की रखडलेला रस्ता आता पूर्णत्वास होईल आणि सोलापूर शहरात ट्रॅफिक सुरळीत या ठिकाणी होणार आहे. आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की मराठा समाजाची मागणी होती, मराठा समाजाची मराठा भवन व्हावं असं पालकमंत्री महोदयांना एका कार्यक्रमामध्ये मागणी आली होती. आपण त्यावेळेस समक्ष होतात साहेब. त्या पालकमंत्र्यांच्या केलेल्या मागणीचा सुद्धा या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पामध्ये विचार झाला. याचा मला फार मोठा आनंद होत आहे. याच्याबरोबर फक्त मराठा समाजच नाही तर सोलापूर शहरामध्ये लिंगायत भवन बांधणे असेल, बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवणे असेल, मार्केटे मंदिर असेल, रूपाभवानी मंदिर असेल, या सर्वच्या सर्व बिरोबा मंदिर असेल, गणपती मंदिर असेल, सर्व जातीचा सर्व धर्माचा सलोखा राखण्याचा सुद्धा या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. हे फक्त भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करू शकते. आतापर्यंत अनेकांची सत्ता होऊन गेली पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी मिळाला नाही. मी नगरसेवक म्हणून काम करतोय पण या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी तरतूद आज आपल्याकडून या ठिकाणी झालेली आहे. विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणात विचार केलेला आहे. अभ्यासिका या ठिकाणी होत आहेत. मी विशेष करून आपल्या देगावमध्ये जे आपण स्मशानभूमीची अडचण समजून घेऊन त्या स्थायी समितीने जो भूसंपादनाला सुद्धा ती एक तरतूद केली त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपले आभार मानतो. ताई खरंच 3 दिवसामध्ये इतका मोठा अभ्यास करून आपण हा अर्थसंकल्प सादर केला. हा
सादर करण्यासाठी सर्व महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. काही नवीन सदस्य आहेत त्यांच्या प्रश्नांना सुद्धा ते चांगल्या पद्धतीने शांतपणे उत्तर देत होते आणि त्यांचा प्रश्न समजून घेऊन त्यांचं कसं समाधान करता येईल याच्यासाठी अधिकाऱ्यांनी सुद्धा फार मोठं या ठिकाणी कष्ट घेतलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये अधिकाऱ्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. साहेब, हा अर्थसंकल्प सोलापूरसाठी फार मोठा दिलासा देणार आहे. कोणतीही दरवाढ झालेली नाही, सर्वसमावेशक असा झालेला असल्या कारणामुळे येणारी बस सेवा आता परिवहन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. एवढंच म्हणे, सगळ्यांना घेऊन केलेला, सगळ्यांना विचारांत अतिशय उत्कृष्ट सादर केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय भारत. मान्य महापौर साहेब, सोलापूर महानगरपालिका सन 2026-27चे अंदाजपत्रक भारतीय जनता पार्टीचे आपले सभागृह नेता सूचना मांडलेल्या आहेत. अतिशय कागद सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहे. हातदवाड भागासाठी दवाखान्याच्या गरज असताना या ठिकाणी दवाखान्यासाठी सोयी केलेल्या आहेत. तसेच रस्त्याचं या ठिकाणी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा बजेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि महापालिकेच्या शाळेच्या संदर्भात CVSI पॅटर्नचं सुद्धा या ठिकाणी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत. तसेच आमच्या सूचना आणि शिफारस तेही चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि सर्व प्रकारे एक चांगलं शहरासाठी चांगलं बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे. तसेच मला एक सांगू इच्छिते, हातदवाड भागामध्ये आता उन्हाळा आहे, 4-5 दिवसांनी पाणी येत आहे. आता येत्या आठवड्यामध्ये खूप अडचण आलेलं आहे. त्यासाठी आपण काहीतरी नियोजन करा जेणेकरून हातदवाडच्या नागरिकांना त्रास होऊ नये. पाण्याचं एक नियोजन करून आमच्या बजेटचं समर्थन करावं आणि तसेच आपण उपसूचना मांडलेल्या आहे त्याही आम्हाला पाठिंबा देऊन एकमताने बजेट करावं असं विनंती करते. तसेच महापौरांच्या आणि सभागृह नेता आमच्या सैनिक चेअरमन साहित्य आणि आमच्या अध्यक्षताई आणि पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी अभिनंदन करते. धन्यवाद. माईक चालू करा. सभागृहाचे असतील, या शहराचे अध्यक्ष वरिष्ठ असेल, उपसभापती असेल, आपण 5 लोकांनी या सभागृहाच्या 102 सदस्यांच्या भावना आपण मन करूया. आमच्या मनातल्या ज्या काही सूचना